लोचनी रूपा माता लोचनी रूपा माता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी दोहा विठ्ठल वरवा दोहा विठ्ठल वरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा दोहा माधव वरवा दोहा माधव वरवा वरवा दोहा विठ्ठल वरवा दोहा विठ्ठल वरवा हरे तुहा माधव वरवा तुहा माधव वरवा वरवा तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी होता सुकृताची जोडी होता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी दोहा विठ्ठल वरवा दोहा विठ्ठल वरवा मला विठ्ठली आवडी मला विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा दोहा माधव वरवा दोहा माधव वरवा वरवा दोहा विठ्ठल वरवा दोहा विठ्ठल वरवा तुहा माधव वरवा तुहा माधव वरवा वरवा तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा ओ सर्व सुखाचे आगर ओ सर्व सुखाचे आगर सर्वनाथे आगर सर्वनाथे आगर पापर कुमा देवी वर पापर कुमा देवी वर तुहा विठ्ठल वरवा तुहा माधव वरवा बाबर कुमा देवी वर बाबर कुमा देवी वर तुहागर वरवा तुहागर वरवा जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जिये पायी हा माझा विश्वास संतांची पायी हा माझा विश्वास संतांची पायी हा माझा विश्वास संतांची
पायी माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचं त्याची माझे हित करीती सकळ त्याची माझे हित करती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील कडी भागलिया मज वाहतील कडी त्यांच्याने जोडे सर्व सुख कामने शेष से विनावडी कामने शेष से विनावडी वचन न मोडी बोलिले त्याची माझी हित करीती सकळ त्याची माझी हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी विठोबा रखुमाई होबा रखुमाई होबा रखुमाई हरि जय जय ढोबा रखुमाई जय 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 ढोबा रखुमाई जय 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 ढोबा रखुमाई 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 ढोबा रखुमाई जय 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 ढोबा रखुमाई संतांची पायी हा माझा विश्वास 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 सर्व भाविताचा झालो त्याचा सर्व भाविताचा झालो त्याचा झालो त्याचा नेहमी माझे हिता करीती सकळ याची माझे हिता करीती सकळ सर्व भाविदास झालो त्यांचा सर्व भाविदास झालो त्यांचा झालो त्याचा त्याची माझे हित करीती सकळ त्याची माझे हित करीती सकळ संतांची पायी हा माझा विश्वास 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 सर्व भाविताचा झालो त्याचा सर्व भाविताचा
हिता करीती सकळ सर्व भाविदास झालो त्यांचा सर्व भाविदास झालो त्यांचा जीवात हिता करीती सकळ तेचे माझे हित करीती सकळ तिने मला कृपा ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की ब्रह्म चैतन्य कानिफनाथ महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज बोल रे भाई सब संतन की जय विठ्ठल विठ्ठल सर्व भावेदास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी भागलिया माझ वाहतील कडी त्यांचे आणि जोडे सर्व सुख ते
तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी तुका मने शेष सेविना आवडी वचन मोडी बोलिले तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकारू प्रथमनमन पाण्डुरङ्गकारू प्रथमनमन पाण्डुरङ्गकारू प्रथमनमन हरि बोल पाण्डुरङ्गकारू प्रथमनमन पाण्डुरङ्गकारू प्रथमनमन पाण्डुरङ्गकारू प्रथमनमन पाण्डुरङ्गकारू प्रथमनमन पाण्डुरङ्गकारू प्रथमनमन तुझारे चरणा शरणांतिया तुझारे चरणा शरणांतिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथमान मना दुसरे चरणा सताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथमान मना दुसरे चरण सताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका दास तुका पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाटविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी आता हृदया फुले चौपाडून यावले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंचे श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची
श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवता साष्टांग हे करी दंडवता विश्रांती पावाला सांभाळा उतरे विश्रांती पावाला सांभाळा उतरे विश्रांती पावलो सांभाळा उतरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा साधू ग्रहानादलो नादलो अवंतालो जराधरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा भेरू मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगदवंदनीय वैराग्य भूषण नवे नवे वारकरी संप्रदायाचा कळस ज्यांनी रचला असे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा तुम्हा आम्हाला संतांचं महत्व प्रतिपादित करणारा अभंग आज या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल 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 बघा सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा हा परिहार द्यायचा तो असा आज या ठिकाणी ओम श्री ब्रह्मचैतन्य कानिफनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र मडी या ठिकाणी सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम महिला कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे आणि या सप्ताहामध्ये आजची 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझं सारख्या पामाराच्या वाट्याला आली हे मी माझं परम भाग्य समजते विठ्ठल 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 बघा या सप्त्याचं आयोजन नियोजन ज्यांनी केलेलं आहे मार्गदर्शक ज्यांचं आहे ते आमचे माजी सरपंच असणारे बाबासाहेब मरकड तसेच श्री भगवानराव मरकड सर ते पण माजी सरपंच आहेत यांच्या मार्गदर्शनाने तसेच या ठिकाणी आमच्या भगिनी अश्विनीताई महाराज कदम यांच्या आयोजनातून तसेच आमचे बंधू हरिभक्तपरायण सतीश दादा पाखरे यांच्या आयोजनातून हा भव्य दिव्य असा महिला अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे आणि या ठिकाणी मला 6व्या दिवसाचं कीर्तन पुष्प मला मिळालेलं आहे त्याबद्दल सर्व मडी ग्रामस्थांचे मी त्या ठिकाणी आभार मानते आणि सेवेला काय करायचं हा सुरुवात करायची विठ्ठल 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 बघा तसं बघायला गेलं ना आज या ठिकाणी सुंदर असं वातावरण आहे नाही का आता कालच्या कीर्तनकारांनी सांगितलेलं आहे ना का या मडी गावामध्ये पूर्णपणे महिलांना त्या ठिकाणी पूर्ण सन्मान दिलेला आहे नाही का कीर्तनकार महिला गायक महिला वादक महिला तुम्ही बोलत नाही का बोलत चला तुम्ही म्हणशाल ताई इथून मागचे कीर्तनकार आम्हाला तेच म्हणत होते आणि आता तुम्ही तेच म्हणताय तुम्ही बोलणार तरच मी कीर्तन करणार कारण आज मी हे कीर्तन नाही करत आहे तर आपल्या मध्ये एकमेकांमध्ये हा काय चालू आहे संवाद चालू आहे ज्या ज्या वेळेस मी तुमच्याशी बोलेल ना तुम्ही मला प्रत्युत्तर करायचं कराल ना मागचं महिला मंडळ पुढच्या नियुक्त नाही गेल माझी भाषा कळते ना तुम्हाला बोलत चालायचं विठ्ठल 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 मग बघा सुंदर असं नियोजन आहे आमच्या रामकृष्णारी वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनी आहेत टाळकरी म्हणून ज्या साथ करतायत विनेकरी ताई आहेत सुंदर अशी गायनाची साथ आहे आमच्या प्रेरणाताई आहेत आमच्या प्रणाली ताई आहे आमच्या ऋतुजा ताई आहे इकडनं आमच्या हर्षदा ताई आहे इकडनं सरस्वती ताई आहे इकडं सोनल ताई आणि मृदुंगावर ज्यांची थाप पडते ना महाराज खरं सांगायचं ना तर मृदुंग
वाजवणं हे फक्त मर्दाचं काम आहे, नाही का? मृदंग वाजवणं एवढं सोपं नाही, परंतु आमच्या महिलांनी ते सुद्धा करून दाखवलं. या ठिकाणी बघा, आमच्या अवनीताई असतील, आमच्या पूजाताई असतील, सुंदर असा मृदुंग वाजवतात. दोघींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. इकडं आता इथं मला टेन्शन घ्यायची गरज नाही का? जोपर्यंत मी इथं कीर्तन करते, मी जर तुम्हाला काही बोलले ना, तुमची हिंमत सुद्धा नाही मला इथून काय करायची का? तर भालदार चोपदार आहे मला, नाही का? आमच्या दोन्ही ताई, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही सर्वांचं नाव घेतलं, आम्ही काय केलं? तुम्ही तुमच्यासाठीच टाळ्या वाजवा. बघा, सुंदर असं आयोजन नियोजन. तसं बघायला गेलं ना, आमचा सतीश दादा या सप्ताहाचं नियोजन आहे ना, वर्षापासून करतो, नाही का? म्हणजे वर्ष सुद्धा कमी पडतं महाराज या सप्त्याला नियोजन करायला. एवढा मोठा भव्य दिव्य हा नाम यज्ञ या ठिकाणी चालू आहे. आणि या ठिकाणी एवढं सुंदर वातावरण आहे ना, तर माझं हे ना मडी म्हणजे माझं एक प्रकारचं काय माहेर घरच आहे, नाही का? एक प्रकारचं माझं माहेर घर आहे. मला इथं मडीमध्ये आल्यानंतर इथं मला कसलीच कमी पडत नाही. सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन आमच्या सतीश दादाने केलेलं आहे. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल आमचे शूटिंग वाले दादा, ते म्हणशील या ताईनी माझं नावच घेतलं नाही, नाही का? आमचे शूटिंग वाले दादा पण या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर असा माझा आवाज तुमच्यापर्यंत जे पोहोचवताय आमचे साऊंड वाले दादा, सुंदर अशी ऑपरेटिंग आहे दादा. शेवटपर्यंत अशीच साथ करा. विठ्ठल अभंग सेवेकरता निवडलेला आहे तो जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. कोणाचा अभंग आहे? जगद्गुरु तुकोबाराय. मग बघा, जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला या ठिकाणी सांगताय, संतांचं महत्व त्या ठिकाणी प्रतिपादित करताय. कसं? एक साधक जगद्गुरु तुकोबारायांकडे गेला. जगद्गुरु तुकोबारायांना सांगितलं, म्हणे महाराज, या अविश्वासनीय पात्रतेमध्ये आम्ही विश्वास तर ठेवायचा, तर कोणावर ठेवायचा? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांनी त्या साधकाला त्या ठिकाणी उत्तर दिलं. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की मी या ठिकाणी त्या संतांना त्या ठिकाणी शरण गेलो, त्या संतांचा सर्व भावाने दास झालो आणि त्या संतांवर काय ठेवला? विश्वास ठेवला. का? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की माझ्या जीवनाचं कल्याण करणारे कोण आहेत? संत आहेत. नव्हे त्या संतांच्या सानिध्यामध्ये जर गेलं ना, त्या ठिकाणी मला भगवान परमात्म्याचं कृपांकित छाया त्या ठिकाणी काय होणार आहे? मिळणार आहे. तिसऱ्या चरणामध्ये त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीच्या प्रवासामध्ये जर मी कुठं थकलो, दमलो, तर हे संत मला कुठे उचलून घेतात? कडेवर उचलून घेतात. नव्हे शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की या ठिकाणी जर मी संतांना दिलेलं वचन मी कधी मोडणार नाही. का मोडणार नाही? तर हे संत माझ्या जीवनाचं काय करणार आहे? कल्याण करणार आहे. भगवंताचं त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी दर्शन करून देणार आहे. म्हणून मी संतांना दिलेलं वचन त्या ठिकाणी मोडणार नाही. ते आवडीने काय करेल? सेवन करेल. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. मग आता कीर्तन संपवायचं का? संपवायचं कीर्तन. विठ्ठल 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 बघा, सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. मग कोण जगद्गुरु तुकोबाराय? जगद्गुरु तुकोबाराय हा मोठा अधिकारी महात्मा आहे, नाही का? जगद्गुरु तुकोबारायांविषयी जर बोलायला गेलं ना महाराज, वेळ सुद्धा कमी पडते. एवढं जगद्गुरु तुकोबारायांचं वैराग्य आहे, एवढा मोठा जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे. आणि या ठिकाणी आपण सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे ना, मग आपण या अधिकारी महात्म्याचा अधिकार पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कशा पद्धतीनं? जर आम्ही आपला विद्यार्थी, आपला मुलगा जर एखाद्या शिक्षकाकडे जर क्लासला जर टाकला ना, तो शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला शिकवण्याच्या पात्रतेचा आहे का नाही आपण बघितलं पाहिजे. बरोबर आहे ना? त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपण अभंग निवडलेला आहे ना,
मग अभंग ज्यांचा कोणाचा आहे त्यांचा अधिकार कळणं आपल्याला गरजेचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग बघा, भक्ती, ज्ञान, निष्ठा, शांतता आणि वैराग्य या 5 गोष्टी समोर आल्या ना, आपल्याला 5 संतांचं ध्यान होतं. भक्ती म्हटलं की नामदेव महाराज, ज्ञान म्हटलं की महावैष्णव माऊली ज्ञानोबा राय, निष्ठा म्हटलं की निळोबा राय, शांतता म्हटलं की शांती ब्रह्म एकनाथ महाराज, आणि त्या ठिकाणी वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबा राय. विठ्ठल 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 विठ्ठल. मग किती वैराग्य जगद्गुरु तुकोबा रायांचं. बघा, एकदा काय झालं, तुकाराम महाराजांची त्या ठिकाणी 14 टाळकरी होती. किती? 14 टाळकरी. बोलत चला, मी शुद्ध शाकाहारी, मी कोणालाच खाणार नाही, त्यामुळे तुम्ही बोलत चला. आता एवढ्या दिवसापासून तुम्ही मला इथं पाहते, मी तुमच्यासाठी नवीन आहे का? हाय का मावशी? हाय का बाबा? हाय का? इकडं नवीन आहे का मी? तुम्ही मला पाहत आले, मी तुम्हाला पाहत आले, त्याच्यामुळे घाबरायचं. विठ्ठल विठ्ठल बघा, तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये 14 टाळकरी होते नाही का. ते 14 टाळकऱ्यांपैकी एक शिवबा कासर नावाचे टाळकरी होते. ते शिवबा कासर नावाचे टाळकरी त्यांचा संसार प्रपंच सोडून त्या ठिकाणी कीर्तनाला जात होते. एक दिवस असंच झालं, जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनासाठी शिवबा कासर निघालेले असताना त्यांची बायको त्या ठिकाणी शिवबा कासरांना म्हणाली, रोज रोज काय हो तुमचं, रोज रोज उठता सुटता त्या तुकाराम महाराजांसंग कीर्तनाला जाता. त्यावेळी शिवबा कासारांनी सांगितलं, मला संसार महत्वाचा नाही, मला तुकोबाराय महत्वाचे आहे. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी शिवबा कासार कीर्तनाला गेले. एक दिवस अशी वेळ आली की शिवबा कासारांच्या गावामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं काय ठरलं, कीर्तन ठरलं. आणि कीर्तन ठरल्याबरोबर त्या ठिकाणी तुकोबाराय शिवबा कासारांच्या गावामध्ये आले. गावामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी शिवबा कासार म्हणाले, महाराज तुम्ही काय करा, एक दिवस विश्रामासाठी, आराम करण्यासाठी तुम्ही आमच्या घरी थांबा. शिवबा कासारांनी काय केलं, तुकाराम महाराजांना त्यांच्या घरी नेलं. पंचपक्वान्नाचं भोजन त्या ठिकाणी त्यांच्या बायकोने केलं, जेऊ खाऊ घातलं. दुसऱ्या दिवशी सकाळी काय झालं, तुकाराम महाराज उठले. उठल्यानंतर शौचविधीसाठी जाऊन आले. आणि त्यावेळेस तुकाराम महाराजांनी शिवबा कासारांच्या बायकोला सांगितलं, माई मला स्नान करायचं आहे, मला गरम पाणी द्या. शिवबा कासारांची बायको कपटी होती, कारण शिवबा कासारांच्या बायकोला शिवबा कासार हे कीर्तनाला जात होते, हे सहन होत नव्हतं. ती कपटी असल्यामुळे तिने काय केलं, एक चूल बनवली. त्या चुलीवर मोठं असं पातेलं ठेवलं. त्या पातेल्यामध्ये गरम पाणी त्या ठिकाणी ठेवलं. खळखळ 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 गरम पाणी त्या ठिकाणी उकळू लागलं. आणि ते पाणी उकळल्याबरोबर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावरतीने ते पाणी टाकलं. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगाचा असा दाह सुरू झाला. जगद्गुरु तुकोबाराय त्या वेळेस काहीच बोलले नाही, परंतु भगवंताला जगद्गुरु तुकोबारांनी काय केलं, आवाज दिला, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा. भावरे केशवा माया बापा, भावरे केशवा माया बापा, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा. रावडे केशवा माया बापा, रावडे केशवा माया बापा, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगाचा दाह सुरू झाला ना, जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंताची आराधना केली. जळे माझी काया लागला बनवा,
धावरे केशवा माय बापा धावरे केशवा माय बापा जळे माझी जाया लागला बनवा. एवढा अंगाचा दाह सुरू झाला, परंतु जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंताची आराधना केली. भगवंताची आराधना केल्यानंतर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा अंगाचा दाह कमी झाला. आणि ज्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय परतीला निघाल्याबरोबर त्या ठिकाणी शिवबा कासारांची बायको जगद्गुरु तुकोबारायांसमोर आली. त्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, माई जर माझ्याकडून जर काही चुकलं असेल ना, मला माफ करा. माझी तुम्ही सेवा केली, सुंदर असं भोजन दिलं मला, सुंदर प्रकारे तुम्ही माझी सेवा केली, त्याबद्दल धन्यवाद. कोण बोलला? तुकोबाराय बोलले. एवढा त्रास जगद्गुरु तुकोबारायांना झाला, परंतु तुकोबारायांनी त्या त्रासाबद्दल दुःख केलं का? नाही केलं. एवढं वैराग्य जगद्गुरु तुकोबारायांचं होतं, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आज तुम्हा आम्हाला माहिती, बरोबर ना? एवढं वैराग्य माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं होतं, मग त्या जगद्गुरु तुकोबारायांचा आपण आज अभंग सेवेकरता निवडलेला आहे. मग बघा, जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार काही सामान्य नव्हता महाराज. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार सामान्य नव्हता. अहो तुम्ही आम्ही ज्या काळाला घाबरतो ना, तो काळ म्हणजे तुकाराम 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 नाम घेता काव्य नाम घेता काव्य नाम घेता काव्य धन्य तुकोबा समर्थ 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 नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ नवे नवे काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत से तुकया घरी राबत से तुकया घरी राबत से काळ गुलाम सलाम करी घरी राबत से तुकया घरी राबत से तुकया घरी राबत से काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत से. एवढा अधिकारी महात्मा आहे आणि या अधिकारी महात्म्याचा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. बघा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मी त्या संतांवर विश्वास ठेवला आणि त्या ठिकाणी त्या संतांचा सर्व भावाने काय झालो, दास झालो. बघा त्या ठिकाणी या जीवनामध्ये जीवन जगत असताना विश्वास नावाची गोष्ट खूप महत्वाची असते. जसं आज या ठिकाणी आपण या ठिकाणी कीर्तनाला आलो, एक विश्वास ठेवून या ठिकाणी तुम्ही कीर्तनाला आले, बरोबर ना? सतीश दादाने तुम्हाला सप्ताहाचं आमंत्रण दिलं की तुम्ही कीर्तनाला या, आपण नामयज्ञ या ठिकाणी चालू केलेला आहे. तुम्ही त्याचा विश्वास धरून या ठिकाणी कीर्तनाला आले, बरोबर ना? तसं जीवनामध्ये विश्वास नावाची गोष्ट खूप महत्वाची असते.
तसं बघायला गेलं तर श्वासाचं दुसरं नाव काय आहे? विश्वास आहे. बघा, जगण्याकरता आपल्याला श्वासाची गरज असते ना, तसं जीवन जगण्याकरता विश्वासाची गरज असते. विठ्ठल विश्वास नावाची गोष्ट खूप महत्वाची असते महाराज. एक सुंदर दृष्टांत आहे. एकदा मागे भिवंडीमध्ये दंगली झाल्या होत्या. हिंदू मुसलमानांच्या त्या ठिकाणी दंगली झालेल्या होत्या आणि त्या दंगलीमध्ये एक सुंदर अशी 22 वर्षाची तरुणी पळत होती आणि तिच्या मागे 4-2 गुंड लागलेले होते. ते पण 25 ते 30 वर्षाचेच गुंड होते. ते तिच्या मागे लागलेले होते आणि पळत असताना ती मुलगी आपल्याला आधार सापडू लागली. आधार सापडल्याबरोबर त्या ठिकाणी ती मुलगी पळत 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 एक गल्ली पार केली, दुसरी गल्ली पार केली, तिसऱ्या गल्लीमध्ये गेली. त्यावेळेस एका घरामध्ये खिडकीमधून तिला एक प्रकाश दिसला. प्रकाश दिसल्याबरोबर त्या ठिकाणी ती मुलगी त्या खिडकी जवळ गेली आणि घरामध्ये त्या ठिकाणी डोकून बघितलं. घरामध्ये डोकून बघितल्याबरोबर एक 30 वर्षाचा तरुण त्या मुलीला दिसला. ती मुलगी त्या ठिकाणी त्या तरुणाला आवाज देऊ लागली, दादा मला आधार द्या हो, 4-2 गुंड माझे मागे लागले, मला आधार द्या, मला वाचवा. असं म्हटल्याबरोबर त्या मुलाने काय केलं, दरवाजा उघडला, त्या मुलीला आत घेतलं, पाणी दिलं पिण्यासाठी. पाणी पिल्यानंतर ती मुलगी झोपली. पण त्या मुलाला झोप आली नाही. का झोप नाही आली? त्या मुलाच्या मनामध्ये एक प्रश्न होता की ही मुलगी म्हणते माझ्या मागे गुंड लागलेले होते, मी पण 30 वर्षाचा एक तरुण आहे, मी सुद्धा काही करू शकतो, हे हिच्या मनात का नाही आलं? हा प्रश्न त्या मुलाला रात्रभर झोप येऊ देत नव्हता. त्या मुलाला रात्रभर झोप आली नाही आणि असं झाल्याबरोबर त्या ठिकाणी सकाळ झाली. ती मुलगी जायला निघाल्याबरोबर त्या मुलीने सांगितलं, दादा धन्यवाद, तुम्ही माझी या ठिकाणी सेवा केली, आता मी निघते. त्यावेळेस त्या मुलाने त्या मुलीला प्रश्न केला, म्हणे ताई तुम्ही म्हणता माझ्या मागे 4-2 गुंड लागले, तुम्ही माझ्या घराच्या दिशेने आला, परंतु मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही माझ्या घरामध्ये आला, तुम्ही खिडकीतून डोकावून बघितलं, मी सुद्धा एक 30 वर्षाचा तरुण होतो, तुम्हाला भीती कशी वाटली नाही हो? त्यावेळेस त्या तरुणीने सुंदर असं उत्तर दिलं, दादा ज्यावेळेस माझ्या मागे गुंडे लागले, मी पळत पळत आले, एक गल्ली पार केली, दुसरी गल्ली पार केली, तिसऱ्या गल्लीमध्ये आले आणि तुझं घर मला त्या ठिकाणी दिसलं. घरामध्ये त्या ठिकाणी मला प्रकाश दिसला. खिडकीतून मी डोकावून बघितलं ना, मला खिडकीमधून तुझ्या भिंतीवर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे ना महाराज, त्या घरामध्ये कोणत्याही स्त्रीची आबरू त्या ठिकाणी जाणार नाही. हा विश्वास, ही प्रेरणा माझ्या मनामध्ये होती. विठ्ठल विठ्ठल हा विश्वास त्या ठिकाणी निर्माण झाला. विश्वास नावाची गोष्ट खूप महत्वाची दादा. विश्वास नावाची गोष्ट एवढी महत्वाची. आजकाल या जीवनामध्ये, या जगात आपल्या मुलीचा आपल्या आईवर विश्वास नाही, आपल्या मुलाचा आपल्या बापावर विश्वास नाही. आज या जीवनामध्ये इथं कोणाचाच कोणावर विश्वास राहिलेला नाही. आहे का कोणाचा कोणावर विश्वास? कोण आपली कधी फसवणूक करेल कधी सांगता येत नाही. म्हणून एक साधक जगद्गुरु तुकोबारायांकडे आला. जगद्गुरु तुकोबारायांना सांगितलं, म्हणे महाराज या अविश्वासनीय जगामध्ये विश्वास ठेवायचा तर कोणावर ठेवायचा? त्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की मी संतांवर विश्वास ठेवलेला आहे. संतांवर विश्वास ठेवलेला आहे, त्यांना सर्व भावाने त्या ठिकाणी त्यांचा मी काय झालो, दास झालो. हेच महाराज संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास.